तर आज मला करायची होती ट्राय कलर रेसिपी. सकाळपासून प्रश्न पडला, की काय बनवावं? आता हे 15 ऑगस्टचे प्रिपरेशन आहेत. म्हटलं चला आता सोयाबीनचे कटलेटच बनवू. त्याच्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सोयाबीन घेतलं, अद्रक, लसूण, थोडासा कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि ऑरेंज कलर येण्यासाठी थोडंसं गाजर टाकलं. कलर होता माझ्याकडे, पण हेल्दी बनवण्यासाठी गाजर टाकलं होतं आणि छान बॉईल केलेल्या पोटॅटोमध्ये मिक्स करून घेतलं आणि त्याला छान कटलेटचा आकार दिला हार्ट शेपमध्ये आणि त्यानंतर ना याला तव्यावरती फ्राय करण्यासाठी टाकलं. पण याच्यामध्ये बँडिंगसाठी कोणतं बॅटरच नव्हतं ना, त्याच्यामुळे हे काही जमलं नाही. म्हणलं आता हे कटलेट तर राहू द्या बाबा बाजूला. मुगाची डाळ भिजत घातली होती संध्याकाळी, कारण की आम्हाला नाश्ता बनवायचा होता. त्याचे जसे छान गरमागरम ग्रीन कलरचे चिल्ले बनवून घेतले. आता त्यांनी ट्राय कलर रेसिपी सांगितली, पण माझ्याकडून एकच कलरची रेसिपी तयार करणं झाली आणि त्याच्यात पण भरपूर वेळ झाला. दक्ष शाळेत निघून गेला होता आणि त्यानंतर पूर्ण घरामध्ये असा इतका सगळा पसारा झाला होता. पटापट सगळा पसारा आवरून घेतला. आता तुम्हाला काय वाटलं, कटलेटचं पीठ मी काय फेकून दिलं का? नाही, फेकून नाही दिलं. त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ, कॉर्नफ्लॉवर टाकलं आणि छान त्याचे गोल-गोल आकाराचे कटलेट बनवून तव्यावरती दोन्ही बाजूनं खमंग भाजून घेतले. याला तेल आणि तूप लावलं दोन्ही मिक्स करून आणि एकदम छान झाले होते. अशी चवीला तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. त्यानंतर ना माझं पार्सल 2 दिवसापासून सारखं डिले होत होतं, डिलिव्हर होत नव्हतं. म्हणलं चला ऑफिसमध्ये जाऊन तरी घेऊन येऊ. ऑफिसमध्ये गेलो, पार्सल घेऊन आलो आणि जशी आई पार्सल उघडते ना, तशी याची धडपड चालली होती पार्सल उघडण्याची. पटकन पार्सल मला ओपन करून दिलं आणि त्यानंतर ना मी त्याच्यामध्ये हा ड्रेस मागवला होता माझ्यासाठी. ₹500 मध्ये एकदम छान मिळाला हा ड्रेस. याच्यामध्ये फॅब्रिकची क्वालिटी, फिटिंग आणि याचं प्रिंटसुद्धा एकदम छान होतं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कॉमेंट करा. याची लिंक मी तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की देईल. त्यानंतर संध्याकाळी 15 ऑगस्टची शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.